तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मलंगगडचा रिअल ट्रेक। आज आम्ही घेतलाय भन्नाट चॅलेंज। मुंबईवरून मलंगगड 9 तासांमध्ये चढायचंही आहे आणि खाली उतरायचंही आहे। जर वेळेत टास्क कंप्लीट नाही झाला तर चॅलेंज फेल। 7 वाजता निघालो घरातून आणि आता आम्ही पोहोचलोय 9:30 वाजता आणि आता आम्ही वरतीच चाललो। तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला इथे डोंगर दिसतोय। तो जो पहिला रस्ता दाखवला तो रोपवेचा होता आणि आता आम्ही इकडे मेन तिकीट काढली। 5 रुपयाची तिकीट होती, 10 रुपयाचं तिकीट काढलं आणि काठी घेतली। आता आम्ही चढतोय। आधीचे 20 मिनिटं बरं वाटतं, पण नंतर शरीर विचारायला लागतं की खरंच यायला पाहिजे होतं का। पण ते तर आता वरती जाऊनच माहिती पडेल। चला, आता फक्त सुरुवात होती, आणखीन अर्धा रस्ताही आम्ही गाठलो नव्हतो तरी आम्ही इतके थकलो होतो। पण थकून नाही चालणार, आम्हाला पुढे जायचंच होतं। सावकाश का होईना आम्ही चालत होतो। हा तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता। सध्या आम्ही थोडंसे चढ असल्यामुळे थोडं चढलं की थोडं आराम पण करतो, जास्त अंगावर नाही घेत आहे आणि कारण एकदम खूप लागतं। आणि सध्या आम्ही एक ट्रायल करतोय, रेडबुल पितोय आम्ही। रेडबुल विंग्स। हा, आम्ही हे बघतोय, जर नाही तर आम्ही केस करणार आहे आणि पैसे घेणार आहे, अटपणार आहे। थोडंसं वरती आल्यानंतर हजरत शाह बाबा यांना पहिली सलामी द्यायची असते। मग तिथे आम्ही पहिली सलामी दिली आणि त्याच्यानंतर पुढे वरती जात असताना हळूहळू आम्हाला एक नवीन जागा एक्सप्लोअर करायला मिळाली। ही जागा तशी दुसऱ्यांना माहिती नाही, कारण इथून एक वेगळा रस्ता घ्यावा लागतो आणि पुढे गेल्यानंतर तो आपल्याला दिसतो। हा जो मार्ग आहे इथे खूप फोकस लागतं, इथे कुठलीही हिरोगिरी चालत नाही। इथे खूप खूप शांतपणा हवाय, शहाणपणा नको आहे। तर चालताना वगैरे सांभाळून त्या पॉइंटला बघू शकता। इथून डायरेक्ट दरी आणि सुंदर असं निसर्ग होतं आणि सर्वात मोठं अट्रॅक्टिव्ह पॉइंट इथलं शिवलिंग, जे खूप प्राचीन होतं। त्याच्यानंतर त्याला थोडंसं बदलून त्याने चांगल्या पद्धतीने बांधकाम केलेलं आहे। पावसाळ्यामध्ये इथलं दृश्य बघण्यासारखं असतं। त्यानंतरही आम्ही पुढे जाताना खूप सारे देवीचे मंदिर आणि देवांच्या मंदिरात आम्ही आशीर्वाद घेत पुढे जात होतो आणि फायनली आम्ही आता जवळ आहे हाजी मलंगच्या। मध्ये महादेव मंदिर, देवीचं मंदिर खूप सारे भारी भेटले। आमचा टार्गेट तर आहे की तिथे ते मलंगगड बघायचं आहे जवळून। तर बघूया वरती जायला भेटतं की नाही, पण ट्राय तर मी खूप करणार आहे। मला अशा जागी जायला खूप आवडतं यार, भारी वाटतं। तर हाजी मलंगचं आमचं दर्शन झालेलं आहे, पण मलंगगड चढायचं स्वप्न आमचं स्वप्नच राहिलं, कारण की एकाची डेथ झाल्यामुळे हे आता सध्या तो वे होता तो बंद केलेला आहे। त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाहीये। सध्या जितका आम्ही ट्रेकिंग केली त्याच्यामध्ये खूप मजा आली। जर तुम्हालाही ट्रेकिंग करायचं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे। सनराईज तर नाही भेटला, पण ते ट्रेक करून आलो। पण वरती आल्यानंतर ना वाटतं इथनं जो व्ह्यू दिसतोय तो एकदम वर्थ आहे आणि तुम्ही पण यायला हवं। इथे खूपच मस्त ट्रेक आहे आणि इथं वरती आल्यानंतर व्ह्यू जो आहे तो वर्थ वाटतो एकदम। मी जेव्हा मागे इथं आलो होतो त्यामुळे मला आई सांगते मी 1 वर्षाचा होतो, मला तरी आठवत नाही आहे, तर नॉस्टॅल्जिक नाही म्हणताय ना, पण हां बरं वाटतं इकडे येऊन। लगभग किती वर्षानंतर आलात? मे बी 1 वर्ष म्हणल्यानंतर जरा आले, आता 29 इयर्स तर झालेले आहेत। 29 वर्ष तब्बल। काही आठवणी आठवतात इथले? आठवतच नाही आहे मुळात मला, पण हा काहीतरी कनेक्शन जाणवतोय मला। इथल्या माकडांसोबत स्टोरी खूप फेमस आहे, काय कनेक्शन वाटतं? राहू शकतं।
आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून जर मजा आली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठली गोष्ट आवडली ते कमेंट करा.